हाय गाईज, थँक यू फॉर वॉचिंग डेंटिस्ट मम्मा. आय एम प्रियांका अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला प्रॉन्स मसाला करी जी असते ती दाखवणार आहे अँड वी विल एन्जॉय इट विथ राईस. सो लेट्स स्टार्ट मेकिंग. आता ह्याच्यामध्ये मी कांदा डाईस करून घेतला आहे, टोमॅटो आणि लसूण. आता हे सगळं मी रोस्ट करणार आहे. तेल टाकून घेऊया. तेल थोडं गरम झालं की मग त्याच्यामध्ये सगळं टाकू. आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकूया. थोडंसं अद्रक पण टाकणार आहे. हे आता ऑलमोस्ट कॅरेमलाइज झालंय मस्त आणि चांगलं फ्राय झालंय. झालेलं आहे. आता हे थोडंसं अजून गोल्डन ब्राऊन करून गॅस बंद करणार आहे. त्याच्यामध्ये मी 2 टोमॅटोज एकदम स्मॉल साईज घेतलेत आणि मीडियम साईज अनियन्स असतात ते घेतलेले, कारण हे अर्धा किलो प्रॉन्ससाठी मी करणार आहे. तर हे ऑलमोस्ट रेडी आहे. थोडं फ्लेम हाय करते मी. आता हे 2 ग्रीन चिलीज पण टाकणार आहे त्यामध्ये. ग्रीन चिलीज टाकल्यावर जरा चांगलं टेस्ट येते. आणि गॅस बंद करणार आहे. हे प्रॉन्स आहेत ना, हे हाफ KG प्रॉन्स आहेत, व्हाईट प्रॉन्स आहेत. तर हे मी चांगले धुवून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये जे ब्लॅक असतं ना ते मी दाखवले तुम्हाला. हे पाणी सगळं निथळून घेऊया आपण आणि पाणी परत चेंज करूया, कारण हे फ्रीज केले होते ना, परवा आणले होते, तर त्याच्यामुळे फ्रीझरमध्ये होते. थोडे जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत मी ह्याला थोडंसं पाण्यात ठेवणार आहे. आता हे पाणी चेंज करून घेतलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना असं एक ब्लॅक कलरचं थ्रेड असतं, ते आपल्याला काढायचं असतं. थोडंसं इथून उचकायचं. हे जे ब्लॅक थ्रेड असतं ना, हे बघा, हे ब्लॅक थ्रेड काढून टाकायचं. हे बघा, हा जो थ्रेड आहे ना ब्लॅक कलरचा, तो काढून टाकायचा. हे बघा, ओढून काढलं तरी पण चालतं. सगळ्या प्रॉन्सचं मी काढून घेणार आहे आणि मग साफ झालं की तुम्हाला दाखवते. आता हे सगळं मी त्यातलं जे ब्लॅक कलरचं थ्रेड होतं ते सगळं काढून घेतलं आहे. आता मी ह्याला परत वॉश करणार आहे. आता मी ह्याला थोडंसं मॅरिनेट करणार आहे, म्हणजे फक्त थोडंसं मीठ लावणार आहे आणि हळद लावून ठेवणार आहे. हळद टाकणार आहे, थोडं मीठ. आणि प्रॉन्समध्ये ऑलरेडी स्वतःचं मीठ असतं, त्यामुळे हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एक 10-15 मिनटं ठेवायचं साईडला. तोपर्यंत मी जो मसाला आता फ्राय केला होता मसाल्यासाठी, कांदा टोमॅटो, ते सगळं मी आता ग्राइंड करून घेणार आहे, कारण ते थंड झालं असेल होतं. आता हा मसाला थंड झालेला आहे, तर आपण त्याला आता चांगलं ग्राइंड करून घेऊया.
गरम झालेलं आहे, तर मी मसाला टाकते त्यामध्ये. तर हा मसाला चांगला आता तेलामध्ये तळसून द्यायचा. स्टार्टिंगला मोठा करणार आहे मी. आता त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे. पहिले तर जाणार आहे गरम मसाला. थोडासा मीठ मसाला टाकणार आहे त्यामध्ये एव्हरेस्टचा. नंतर लाल मिरची पावडर 1 चमचा, कारण आपण हे पण टाकलं होतं मिरच्या, कलरसाठी टाकणार आहे. थोडंसं हिंग टाकणार आहे, हळद टाकणार आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. मला तेल सुटस तोपर्यंत फ्राय करायचं असं चांगलं भाजायचं मसाला. आता ह्याला तेल सुटलेलं आहे, तर मी थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण हे चिटकायला लागले खाली. तर ह्याला चांगलं तेल सुटलं आहे. तेल सुटलं म्हणजे आपला मसाला चांगला परतलेला आहे. थोडंसं गरम पाणी टाकणार आहे मी. हे गरम पाणी आहे. आता ह्याला मी परत थोडंसं फ्राय होऊन देणार आहे मसाल्याला. थोडा अजून चांगला भाजला ना की चांगली टेस्ट लागते. गरम पाणी शक्यतो टाकायचं. आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे, चांगलं तेल पण सुटायला लागलं आहे. तर आय एम गोइंग टू पुट सम वॉटर नाव. गरम पाणीच टाकणार आहे आता. तुम्ही ह्याच्यात थोडंसं तेल टाकून ना बेसन पण फ्राय करून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे ग्रेव्ही थिकन व्हायसाठी. मी थोडंसं पातळ करणार आहे, त्यामुळे आय एम नॉट ॲडिंग द बेसन. आता मी पाणी टाकते ह्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. पाणी टाकणार आहे. आता ह्याला बॉईल येतोपर्यंत उकळायचं. आणि मग प्रॉन्स ॲड करायचे, कारण प्रॉन्स खूप डेलिकेट असतात, तर ते लगेच शिजतात. त्यामुळे आपण थोडा वेळाने ॲड केलेलं बेटर राहतं. चांगली उकळी आलेली आहे, तर आता मी प्रॉन्स टाकणार आहे. आता हे थोडंसं मी झाकून ठेवणार आहे. थोडंसं मीठ ॲड करणार आहे, जास्त नाही करणार, थोडंसं. आता मी हे झाकून ठेवणार आहे थोडा वेळ. आता ह्याच्यावर गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकायची. एक हार्डली 5-10 मिनिट्स ठेवायचं आहे, कारण प्रॉन्स लगेच शिजतात. तर प्रॉन्स ऑलमोस्ट रेडी आहेत, चांगले शिजलेले आहेत. तर आपण आता गॅस बंद करूया आणि मग हॉट आपलं राईस किंवा मग चपातीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. युजली राईस बरोबर चांगलं लागतं.
नाईस. चांगलं झालं ना. तर ही डिश कशी वाटली तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.